1 मिनिट हा. स्टुडंट जॉईन होता फोटो तेव्हा काढतो का तुझा? नाही. रेंज ही दिसत नाही, म्यूट स्क्रीन दिसत करा. नाही रे. मम्मी छोटीची अजून काढून बरं. स्क्रीन इकडे घ्यायची नाही, बरोबर मध्ये घेऊन. 1 मिनिट फक्त. हे पहा, आपण आता जे पाहिलं सर्वांनी म्यूट करायचंय बरं का, कोणी ओपन नाही करायचं, उगाच बडबड करत नाही राहायची. हे पहा, आपण आता ह्या आधी जे पाहिलं पेज त्याच्यावर सुद्धा हेच सर्व चित्र होते. अजून एक्स्ट्राचे पण होते का माहिती नाही. एक्स्ट्राचे होतेच त्याचे जरा जास्त. आता ह्याच्यामध्ये थोडेसे कमी आहेत, पण ते त्याच्यातलेच आहे सर्व. एक्स्ट्रा कोणतं आलेलं नाही याच्यामध्ये. वॉक, रन, स्कीप, जम्प, होप, लाफ, नोट, क्लॅप, सिंग, स्लीप, टू प्ले, टू कॅच, टू ब्रश, टू बाथ, टू डान्स, टू किक. म्हणजे हे आपण सर्व पाहिलेलेच आहे. आता मी परत घेणार नाही, फक्त तुम्हाला रीड करून दाखवले. आता त्याचे नमुना प्रश्न पाहूया. स्लीप या क्रियावाचक शब्दाशी संबंधित चित्र निवडा. अवधूत, यामध्ये कोणते स्लीप आहे? मी मगाशी पण तुला हेच क्वेश्चन विचारला होता, आय थिंक सो. थांब तू. ज्ञानेश्वरी शिंदे, अनम्यूट होत नाहीये का? होतय होतय. हा, ज्ञानेश्वरी, झालं मॅडम. स्लीप या क्रियावाचक शब्दाशी संबंधित चित्र कोणतं आहे? 1, 3, 4. कुठलं ह्यातलं? 4 नंबर. येस. अभय, म्यूट करायचंय. मी ज्याचं नाव घेईन त्याने सांगायचंय. कसं उत्तर सांगितलं? अर्णव गायकवाड. न्यू न्यू आहे का? अर्णव गायकवाड आहे का? अर्णव गायकवाड. बोल की. येस, गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. तू आता जॉईन केलंय? हो. पावसामध्ये लिहत होत. ओके, ठीक आहे. पाऊस आहे तुमच्याकडं? हो. कुठे राहतो तू? ठीक आहे. लोणंद. ह्या फर्स्ट नंबरच्या चित्रामध्ये काय दिसतंय? काय दिसतंय बेटा? तू आता फर्स्टला ऍडमिशन घेतलंय ना जस्ट? जायचंय. ओके. या फर्स्ट नंबरच्या चित्रात तुला काय दिसतंय तेवढं सांग. मराठीतून सांगितलं तरी चालेल. काय बघ ना तिथं. ती मुलगी काय करते एवढंच सांग. पण धावते. येस, पळते ती मुलगी. त्यालाच काय म्हणतो आपण? रन. हे पहा, इथे दिलेलं आहे रन. नेक्स्ट नंबर. इथे हा मुलगा काय करतोय बरं? काय करतोय सांग. काय करतो ते सांगते नुसतं. उड्या मारतोय. नो, इथं कुठं उड्या मारतोय तेव्हा. आयुष पालवे. आयुष, मला सांग हा मुलगा काय? अर्णव, तू म्यूट कर. आयुष आहे का? आयुष यस मॅम. काय करतोय हा मुलगा?
चित्र आपल्याला ओळखता आली पाहिजे जस्ट आता. हसतोय. येस, हसण्यालाच काय म्हणतात? लाफ. म्यूट कर. नेक्स्ट. V2068 कोण जॉईन झाले त्यांनी सांगता का? V2068 कोण नवीन जॉईन झालेले आता? सत्यम, आवाज येतोय का? हो. या चित्रात काय दिसतंय? एक मुलगी ब्रश करतीये. येस, त्या ब्रश करण्यालाच काय म्हणतात? टू ब्रश. मी का तुम्हाला हे प्रत्येक पर्याय विचारते, तुम्हाला त्याचा सराव झाला पाहिजे म्हणूनच फक्त. आणि हे 4th नंबर काय आहे? स्लीप. आपलं ते आन्सरच होतं स्लीप. क्रियावाचक शब्दाशी संबंधित चित्र निवडा, म्हणून हे स्लीप हे 4th करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट. व्यवसाय सॉल्व्ह करायचे आता आपल्याला. हे पहा, सोबतच्या चित्रासाठी क्रियावाचक शब्द निवडा. या चित्रामध्ये काय दिसतंय बरं? रनिंग करतोय तो मुलगा, डान्सिंग करतोय, वॉकिंग करतोय, जम्पिंग करतोय. काय दिसतंय या चित्रामध्ये? काय करतोय तो मुलगा? जम्पिंग. येस. V2068. आता मला आन्सर सांगितलं. नाव काय तुझं? अनुश्री. अनुश्री. अनुश्री नाव आहे का? हा. तू मगाशी जॉईन नव्हतं केलं बेटा? केलत. नाही. तुला मी एक पण आन्सर विचारलं नाही. विचारलं मॅम, मगापासून 2 विचारले, पण ते ह्याच्यामध्ये बहुतेक नाव टाकलेलं नाही, आता नंतर जॉईन केले त्याच्यामध्ये. ओके ओके. अनुश्री जाधव ना? हा हा, अनुश्री जाधव. ओके ठीक आहे. हा विचारलं होतं. आत्ता नाव वेगळं आले. मग अशी येत होतं नाव. ठीक आहे. सोबतचे चित्र कोणत्या क्रियापदाशी संबंधित? ओके, हे राहिलं नाही का आपलं? या चित्रामध्ये काय करतोय तो मुलगा? जम्प करतोय. हे पहा, हे तुमचं जम्पिंग जपांग असतं ना, उड्या मारायचं. तुम्ही मारता ना उड्या ह्याच्यावर? दिसतंय का छोटस चित्र? हो. त्या जम्पिंग वर काय करतोय? जम्प करतोय. म्हणून आपला आन्सर काय आहे? 2nd नंबरचं जम्पिंग. नेक्स्ट. सोबतचे चित्र कोणत्या क्रियापदाशी संबंधित आहे? या चित्रामध्ये काय करतोय तो मुलगा? आता बघा, तुम्हाला कुठंच नाही दिलेले हे चित्र. डायरेक्टली इथं क्वेश्चन सॉल्व्ह करायलाच दिलेले. या चित्रामध्ये काय काय वाटतंय तुम्हाला? काय करतोय? स्विमिंग करतोय. यस, करेक्ट. स्विमिंग करतोय. म्हणजेच काय करतोय तो? पोहतोय. स्विमिंग वाला आन्सर कोणतं आहे? 3rd नंबरचं आहे. टू सीट म्हणजे काय? बसलाय का? नाही. टू स्लीप म्हणजे झोपलाय का? नाही. टू स्विम म्हणजे पोहणे. टू स्टॉप थांबलाय का? नाही. म्हणून टू स्विम हे आन्सर करेक्ट आहे. आता हे सुद्धा चित्र आपल्याला दिलेलं नाहीये, तरी पण विचारलंय. चित्रातील कृतीसाठी क्रियावाचक शब्द कोणता? काहीतरी कृती करतोय तो, त्याच्यासाठी कोणती क्रिया होईल? टू स्टँड. या चित्रात काय दिसतंय? तो मुलगा जो आहे तो बसलेला आहे आणि विचार करतोय. त्याच्यासाठी आपण पाहूया आता पर्यायमधून कोणता तरी शब्द त्याला जुळणारा शोधायचा आहे. टू स्टँड. टू स्टँड म्हणजे उभे राहणे. उभं राहिलाय का? नाही. टू स्लीप झोपणे. झोपलाय का? नाही. टू सीट बसलाय, बसला आहे. टू वॉक चालतोय का? नाही. टू सीट हे करेक्ट आन्सर आहे. सोबतच्या चित्राचे, आवाज येतोय माझा सर्वांना नीट? यस मॅम. सोबतच्या चित्राचे वर्णन करणारा शब्द निवडा. हो. या चित्रामध्ये काय करते ती मुलगी बघा. हे कधी पण आहे ना, सिंगिंगचं ओळखायचं असलं ना, गाणं गात असताना एक हात समोर असतो आणि हे बघा, हे नॉईजचं जे असतं ना, ते सिम्बॉल येत असतं असं पुढं पुढं. तेव्हा ओळखून द्यायचं की ते सिंगिंग करणारा आहे.
म्हणून सिंगिंग हे फर्स्ट वाला आन्सर इज करेक्ट. स्लीपिंग आहे का? नो. स्पीकिंग आहे का? नो. स्माइलिंग आहे का? नो. म्हणून सिंगिंग इज करेक्ट. नेक्स्ट, सोबतच्या चित्राचे वर्णन करणारा योग्य शब्द निवडा. हे चित्र आपण घेतलेलं मगाशीच. हे चित्र कशाचं आहे? डान्सिंगचं. टू डान्स इज करेक्ट आन्सर. टू इट म्हणजे काय? खाणे. टू क्राय म्हणजे काय? रडणे. टू स्विम म्हणजे काय? पोहणे. म्हणून ह्याचा आन्सर काय? टू डान्स. फर्स्ट नंबरचा आन्सर इज करेक्ट. नेक्स्ट पाहूया. झालं वाटतं. कम्प्लीट. आज आपल्याला एवढंच शिकायचं होतं. झालं. समजलं सर्वांना? चित्रामध्ये काय काय क्रिया घडतात? आयुष काय भारी सूर लावलाय. आयुष शेंडे, मला ऐकू येतं बेटा, फक्त हो म्हणायचं. कोण म्हणताय आता? सत्यम, त्याची कॉपी काय? ते माझा भाऊ करते. हा का? हे पहा, आज आपल्याला एवढं शिकायचं होतं. हे झालं ना आपलं? झालं. ठीक आहे. मग तुम्हाला आता मी थोडंसं प्रॅक्टिससाठी दुसरा सब्जेक्ट देते. ह्याच्यामधलं 5च मिनिट राहिले ते. काय घेऊ बरं 5 मिनिटात? बरं ठीक आहे. क्रियापद घ्या टीचर. काय घेऊ? क्रियापद. क्रियापदवाला ऑप्शन नाहीये बेटा, तुम्हाला फक्त नाम आणि सर्वनामाचे मराठीचं. हा बरं, हा सांगते मी, ऐका. उद्या फ्रायडे आहे ना? उद्या तुमचं 7 वाजता लेक्चर आहे. त्याच्यामध्ये रिव्हिजन टेस्ट होईल. उद्याच मी आत्ताच सांगून ठेवते, सर्वांनी लक्ष द्या. सर्वांनी शक्यतो 7:05 पर्यंत तरी जॉईन व्हा सर्वांनी. हा, आणि मग मी टेस्ट डिस्प्ले करणार आहे आणि तुम्हाला ग्रुपवर पण सेंड करेल. टेस्ट कशाची घेणार आहे मी तुम्हाला सांगते. मराठीचं काय शिकवलं मी तुम्हाला? नाम आणि सर्वनाम शिकवलं ना, त्याच्यावर टेस्ट घेणार आहे. नाम, सर्वनाम आणि उतारा. हे उतार्याची पण आपली राहिली टेस्ट घ्यायची. मी लास्ट टाइम तुमचं फक्त ह्याची घेतली ना, इंग्लिशची. उतारा, नाम, सर्वनाम, सर्वांनी या 3 गोष्टीवर अभ्यास करायचा आहे. जे काही शिकवलं आहे ते उतारा काळजीपूर्वक वाचायचा. त्याच्यावर मी रिपीट प्रश्न तुम्हाला देणार नाही. 1 मिनिट झाल्यावर मी स्क्रीन चेंज करणार आहे. तुम्ही लास्ट टाइम नाही मला प्रॉब्लेम केला. 3री-4थीच्या मुलांनी खूप सारा त्रास दिला होता. तुम्ही शाण्यावाने वागले होते. तुम्ही नाही काय त्रास दिला. पण तरी पण मी सांगते आता, उद्या सर्वांनी काय करायचं? उतारा, नाम, सर्वनाम याची काय करायची? प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस म्हणजे वाचन करायचं त्याचं. नाम कसं ओळखायचं ते सांगितलेलं आहे मी. सर्वनाम कसं ओळखायचंय. उताराचं तर काही प्रॉब्लेम नाही, तिथेच आन्सर असतात त्याचे. 22. हॅलो मॅम. हा, उतारा शिकवलं ते टायमिंगला रुद्र जॉईन नव्हता. काय काय काय? उतारा तुम्ही शिकवला ना, त्या टायमिंगला रुद्र जॉईन नव्हता. हा, मग त्याच्यासाठी स्क्रीनशॉट वगैरे मिळेल का? म्हणजे काय शिकवलंय मला माहित मी नाही. त्याचे upload केलेले आहे. ऐका, उतारा जरी मी ऐका ना, उतारा जरी शिकवलेला असेल, शिकवलेल्यापैकी म्यूट कर 1 मिनिट. उतारा जो शिकवलाय त्याच्यावरचेच प्रश्न येईल असं नाही. मी दुसरा पण उतारा देऊ शकते. उतार्याचा काय सराव करायचा फक्त. त्याला बुक वगैरे असेल तर त्याच्यातले उतारे, नाहीतर व्हिडिओ रेकॉर्डिंग तर तुमच्यापर्यंत पोहोचलेच असेल. मी अपलोड केलेलं आहे. कालपर्यंत जेवढे लेक्चर मी तुमचे घेतलेत, पहिलीच्या मुलांचे आणि दुसरीच्या मुलांचे, तेवढे सगळे मी लेक्चर अपलोड केलेले आहे. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम माझ्याकडे हा, पोचले नाही. एकच ग्रुप आहे म्हटलं. हो ग्रुप त्या एकच ग्रुपवर आहे वाटतं तुमचा. त्यांना फक्त सांगायचं की उतार्यावरील प्रश्नांचे मला अपलोडिंग व्हिडिओ द्या.
मॅम रेकॉर्डिंग नाहीत. बंद कर हो. की जॉईनचं. त्याचा ग्रुप वेगळा आहे का रेकॉर्डिंग पाठवण्याचा? नाही मॅडम तर म्हणजे आम्हाला माहिती नाही काय ते ऑफिस कडनं असतं. मॅडम तर आम्हाला सांगताना सांगतात की आम्ही रेकॉर्डिंग लेक्चर लगेच मुलांना सेंड करत असतो त्याच्यामुळे मग काय करा तुम्ही नाही मग लिंक घेतली का? मॅडमला कॉल करून नाही सांगा आलेलं की नाही. आम्हाला ह्यावरचं रेकॉर्डिंग पाहिजे आम्हाला सेंड करा म्हणून लिंक. ठीक आहे ठीक आहे. तुमच्याकडे नंबर आहे ना काल दिलेला मी हो हो मॅडमला त्याच्यावर कॉल करा आहे. आणि मॅडमला सांगा फर्स्ट अँड ओके. सेकंड स्टँडर्डचा उतारा व त्यावरील प्रश्न त्याचं मला लेक्चर हवंय मग हं. ते लिंक सेंड करतील मी कारण का लिंक सेंड करताना तिथं दिलेलंच आहे डायरेक्ट उतारा व त्यावरील प्रश्न सर्वनाम विशेषण असं टायटल दिलेलं आहे म्हणून सोपत जाणार आहे लगेच शोधणं. मॅडम सोबत बोला लगेच तुम्हाला भेटेल रेकॉर्डिंग मी पोस्ट केलेले आहे सगळे. बर 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 आपण स्टॉप करूया सर्व मुलांनी काळजीपूर्वक उद्या अभ्यास करा आणि कोणीही पॅरेंट्सनी मुलांना आन्सर सांगू नका. लास्ट टाइम ज्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं तसंच करा आता पण. आपल्या मुलांना समजलं पाहिजे एवढं सर्वांनी लक्ष ठेवायचं. ठीक आहे मी आता स्टॉप करते मला दुसरं लेक्चर घ्यायचंय. बाय. मॅडम कोण बोलतंय? 7 वाजताच ना लेक्चर? हो 7 वाजून 5 मिनिटं 6 मिनिटं तोपर्यंत थोडस मी वेट करणार सर्व मुलं जॉईन होतोपर्यंत. आता कळालंय मला किती जण जॉईन होतात ते 10-15 जण जेवढे. ठीक आहे चालेल मॅडम. पण खूप पण उशीर करू नका 6:15 7:30 वाजले की मग काय होतं सॉल्व्ह करून झालं पाहिजे म्हणजे जे मी क्वेश्चन देईन ते मुलांनी सॉल्व्ह करून परत मी पण घेणार आहे सॉल्व्ह करून ते सुद्धा त्या लेक्चर मध्ये झालं पाहिजे. स्टॉप करते. सर्वनाम नाही झालेलं. नाही टीचर. बाय बाय. उतारा नाम सर्वनाम या तीनही टॉपिक वर अभ्यास करायचा आहे. नाम स्टॉप करते बाय. मॅडम बाय. काय अर्णव? हॅलो. हा बोला. ह्या आठवड्यात तो क्लासला जॉईनच नाही झाला जरा इश्यू होता नेटवर्कचा त्याच्यामुळं ज्याची टेस्ट घेणार आहे ते पाठवता का ग्रुपला प्लीज मी करून घेईल त्याच्याकडून. नाही तसं काही प्रॉब्लेम नाही असं नाही करून घ्यायचं मुलांकडून अगोदर टेस्ट घ्यायचं ना आपण सॉल्व्ह कर त्याला नाही जरी सॉल्व्ह करता आलं ना तरी चालेल. मी नेक्स्ट लेक्चर म्हणजे मुलांचं जेव्हा सॉल्व्ह करून घेईन तेव्हा मी सॉल्व्ह करून घेणारच आहे. नको येऊ दे त्यांनी क्वेश्चन नुसते वाचले त्याच्यातले त्याला काय येऊ द्या नाही येऊ द्या नो प्रॉब्लेम. मी अगोदर तुम्हाला सेंड करणं तुम्ही मुलांकडून ते कव्हर करणं हे कॉपी पेस्ट झालं त्याच्यामुळे तसं नका. नाही कारण टेस्ट घेताना त्याला काय कळणार नाही ना. ह्या आठवड्यात तो जॉईनच कसला झाला नाही नेटवर्क ओके इश्यू ओके नो असल्यामुळे जरा प्रॉब्लेम काय नाही. गावाकडं हे वातावरण. हा होतं तसं नेटवर्कचा इश्यू काही नाही प्रॉब्लेम. जरी त्याला नसन काय येत तरी चालेल त्यांनी लेक्चर मग फक्त अटेंड करू दे उद्या. मी चालते. लास्टचे 20 मिनिट्स असणार आहे तेव्हा सॉल्व्ह करून घेणार आहे ते सगळं. ओके मॅम. चालेल ठीक आहे.